काँग्रेस आणि वंचितच्या युतीचा फॉर्म्युला फेल. निवडणुकीमध्ये काँग्रेसला वंचितचा फायदा झाल्याचं दिसून आलं नाही. वंचितच्या युतीबाबत काही नेत्यांनी आधीच नाराजी व्यक्त केली होती. निराधार आणि फूट पाडणाऱ्यांना जनतेनं नाकारलाय. भाजपचे नेते अण्णामलाईंचा पोस्ट करत राज ठाकरेंना टोला. कोल्हापूर पालिका निवडणुकीमध्ये अपेक्षित मतदान न मिळाल्याने तब्बल 129 उमेदवारांची अनामत जप्त. सर्वाधिक 60 पक्षांचा समावेश. धाराशिवमध्ये सावंत काका पुतळ्याचा बिनसलाय. धनंजय सावंत भाजपकडून निवडणूक लढवण्याच्या चर्चेला उधाण. बैठकीसाठीच्या बॅनरवर तानाजी सावंतांचा फोटो नसल्याने चर्चांना उधाण. ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेचा जिंकण्यासाठी वापर केला. संतोष धुरी यांचा आरोप. जागा वाटपासाठी गोंधळ घातल्याची धुरी यांची टीका. नागपूर महापालिका निवडणुकीचा निकाल लागला, पण महापौर पदाचे आरक्षण अजूनही जाहीर नाही. राज्याच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच आरक्षणाविना महापालिका निवडणूक. मुंबई महापालिका यशानंतर भाजपने ठाकरेंना डिवचला. मातोश्री परिसरासह मुंबईमध्ये भाजपची जोरदार बॅनरबाजी. महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र. नवनिर्वाचित नगरसेवक तेजिंदर तिवाना यांनी लावले बॅनर. नाशिकच्या सोमवार पेठेमध्ये पराभूत उमेदवारांच्या घरासमोर फोडले फटाके. शिवसेनेचे पराभूत उमेदवार गणेश मोरे यांच्या घरासमोर फोडले फटाके. माजी आमदार नीला देसाई यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन. शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दावोस दौऱ्यावर. दावोस येथे 17 ते 24 जानेवारी दरम्यान आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये सहभागी होणार. उदय सामंत देखील परिषदेत सहभागी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यामध्ये पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 सायकल स्पर्धेच्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित. पुणे पालिकेचा निकाल लागताच मुख्यमंत्री पुण्यामध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आईकडून औक्षण. निवडणुकीमध्ये भव्य विजयानंतर नागपुरातील निवासस्थानी फडणवीसांनी आईचा घेतला आशीर्वाद. ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती. कोल्हापुरात महायुतीच्या नवनिर्वाचित विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांसह महायुतीचे नेते राहणार उपस्थित. कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला निर्विवाद बहुमत. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपची बैठक पार. मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा बैठकीमध्ये सूर. खोपोली उपनगराध्यक्षपदी भाजपचे विक्रम साबळे विराजमान. विक्रम साबळे यांची बिनविरोध निवड. विक्रम साबळे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले. लांजा नगर पंचायतीमध्ये उपनगराध्यक्षपदी मिलिंद लांजेकर. स्वीकृत नगरसेवकपदी दुर्वा भाई शेट्टे. सचिन डोंगरकर यांची वर्णी. आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारला पदभार. धाराशिवमध्ये भाजप नवनियुक्त नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवकांना प्रशिक्षण देणार. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची माहिती. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने पदाधिकाऱ्यांची कामकाजाची सुरुवात. उद्धव ठाकरे यांनी विजयी उमेदवारांना मातोश्रीवर बोलावले. उद्धव ठाकरे विजयी उमेदवारांचं अभिनंदन करणार. तसंच जल्लोष साजरा केला जाणार. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवड होण्यासाठी विलंब होणार. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर असल्याने महापौर पदाची निवडणूक 26 जानेवारीनंतर होण्याची शक्यता. मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे या बाळासाहेबांच्या निर्धाराला मूठमाती देऊन काय मिळवलं. पालिका निवडणुकीच्या निकालानंतर अखिल चित्रेंचं ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टॅग करत सवाल. मुंबई आणि मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवसेना आणि मनसेनं झुंज दिली, शर्त केली, अटीतटीची लढत झाली. ही लढाई सुरूच राहील. सामनातून निर्धार. नागपुरात गेल्या वेळीच्या तुलनेमध्ये भाजपला 8 जागा कमी. 2017 मध्ये भाजपच्या 108, यंदा 100 जागा युती मिळून भाजपला 102 जागांवर यश. मुस्लिम बहुल भागामध्ये मतदारांनी काँग्रेसला नाकारले. नागपुरात संघाचं मुख्यालय असलेल्या गांधीबाग झोनमध्ये भाजपचा वरचष्मा. 16 पैकी 11 जागांवर भाजपचा विजय. 5 जागा काँग्रेसच्या खात्यात. प्रभाग 8 मध्ये काँग्रेसचं वर्चस्व. 4ही जागांवर काँग्रेसचा क्लीन स्वीप. कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये 17 जणांना नोटाचा फटका. निवडणुकीमध्ये 17 जणांचा थोडक्यात पराभव. काही ठिकाणी अपक्षांमुळे पराभव.
पुण्यामध्ये नात्यागोत्यांची निवडणुकीत बाजी. प्रभाग 3 मधील भाजप ऐश्वर्या पठारे आणि 4 मधून भाजपचे सुरेंद्र पठारे विजयी, तर प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रवादीचे हर्षवर्धन मानकर आणि 25 मधून भाजपचे बापू मानकर सभागृहात जाणार. परतवाड्यात युवा स्वाभिमान पक्षाचा जल्लोष. गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरून रवी राणा, नवनीत राणा यांच्या नावाचा जयघोष. राज्यात एमआयएमची जोरदार मुसंडी. तब्बल 125 उमेदवार एमआयएम विजयी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 33 तर मुंबई पालिकेमध्ये एमआयएमच्या 8 जागांवर विजय. छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयानंतर उमेदवार तलवार मिरवत असल्याचा प्रकार. पराभूत उमेदवाराच्या घरासमोर विजयी उमेदवाराचा तलवार मिरवत 2 तास जल्लोष. पुणे पालिकेमध्ये 120 जागांवर भाजप विजय. दुसऱ्यांदा पुणे पालिकेवर भाजपला निर्विवाद 120 जागांवर बहुमत. राष्ट्रवादी काँग्रेस 26 जागांवर विजयी, तर काँग्रेसच्या पदरी केवळ 15 जागा. तर शिवसेना मनसेला भोपळाही फोडता आला नाही. मुंबईत भाजप शिवसेना युतीच्या पारड्यात 118 जागा, तर ठाकरे बंधूंचे उमेदवार 71 जागांवर विजय. उद्धव ठाकरेंना 65 तर राज ठाकरेंना फक्त 6 जागा. मुंबईत पहिल्यांदाच होणार भाजपचा महापौर. महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचीच बाजी. 29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता. 9 महापालिकांवर भाजप स्वबळावर विजय. मुख्यमंत्री फडणवीसांकडून ब्रँड देवेंद्रचा करिश्मा सिद्ध. ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनेची सरशी. शिवसेनेचा 75 तर भाजप 28 जागांवर विजय. ठाकरेंच्या शिवसेनेला 1 विजय. नवी मुंबई पालिकेमध्ये भाजपचं वरचढ. एकनाथ शिंदेंना धक्का देत गणेश नाईकच ठरले नवी मुंबईचे ठाणेदार. पुण्यात प्रभाग क्रमांक 9 मधून अमोल बालवडकर यांनी बाजी मारली. भाजपचे लहू बालवडकर यांचा पराभव. अमोल बालवडकर दुसऱ्यांदा झाले नगरसेवक. मानखुर्द विभागामध्ये लोकरे दाम्पत्याला एकीकडे विजय तर दुसरीकडे पराभव. प्रभाग क्रमांक 141 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे हे विजय, तर प्रभाग क्रमांक 142 मधून विठ्ठल लोकरे यांच्या पत्नी सुनंदा लोकरे यांचा पराभव. कल्याण प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेनेचे 4ही उमेदवार विजय. कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा विजय. शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांची प्रतिक्रिया. अमरावती महानगरपालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या स्नेहा लुला विजयी. प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम परिसरात शिवसेनेचा विजय. नागपूर शहरामध्ये भाजपच्या विजयी उमेदवाराने घोड्यावरून भव्य विजयी यात्रा काढत आपल्या विजयाचा जल्लोष साजरा केला. हातात पक्षाचा झेंडा, फटाके, ढोलताशे आणि गुलालाच्या उधळणीमध्ये यात्रा काढली. नवी मुंबईत शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्या कुटुंबियांचा ऐतिहासिक विजय. नवी मुंबईमध्ये हे पहिलं उदाहरण आहे जिथे संपूर्ण कुटुंब विजय झालंय. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस नेते राजेश अडूर यांचा विजय. प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपली जनसेवा आपण अविरत सुरू ठेवू, अडूर यांनी व्यक्त केला विश्वास. मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 115 मधून ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीतून उमेदवार राज भोज, ज्योती अनिल यांचा दणदणीत विजय. अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले. लातूर सत्तेच्या आणि गुणवत्तेच्या बाजूने उभे राहते हे मतदारांनी निकालातून दाखवलंय. आमदार अमित देशमुख यांची विजयानंतर प्रतिक्रिया. नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 22 मधून भाजपचा उमेदवार विजय. भाजप उमेदवार श्रीकांत आगलावे विजयी. नांदेड प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवार मिनल पाटील विजय. मिनल पाटील यांचे पती गजानन पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान संघटनेच्या प्रीती रेवणे विजयी. आमदार रवी राणा यांच्या संघटनेच्या प्रभाग क्रमांक 12 मधून विजय. मुंबई कांदिवली प्रभाग क्रमांक 39 मध्ये ठाकरेंच्या शिवसेना उमेदवार पुष्पा कलंबे विजयी. विजय होताच परिसरात जल्लोषाचं वातावरण. ढोलताशांच्या गजरात समर्थकांनी आनंद साजरा केला. नागपुरात प्रभाग क्रमांक 31 मध्ये शिवसेनेचा विजय. सामान्य कुटुंबातील केबल ऑपरेटर गणेश चर्लेवार शिवसेनेतून विजयी. नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. प्रभाग क्रमांक 23 मधून शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा पराभव. विधानसभेच्या पराभवानंतर नगरसेवक म्हणून देखील पराभव. नागपुरात 21 वर्षाची तरुणी महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून विजय. प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपचे 21 वर्षीय तरुण उमेदवार विजयी.
नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आभा पांडे विजय. प्रभाग क्रमांक 21 मधून उमेदवार आभा पांडे 656 मतांनी विजयी. मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का. शिवसेना शहर प्रमुख राजू भोईर यांचा पराभव. भाजपाचे नवीन सिंह यांनी केला शहर प्रमुखांचा पराभव. नांदेडमध्ये भाजपचा दणदणीत विजय. प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपचे 5ही उमेदवार विजयी. सोलापुरात एमआयएमच्या 4 उमेदवारांचा विजय. प्रभाग 14 मधून एमआयएमच्या 4 उमेदवारांनी दिली विजयी सलामी. दरम्यान उत्साही कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीचार्ज केला. सोलापुरातील प्रभाग 12 मधील भाजपचे 4ही उमेदवार विजयी. विनायक कोंडियाल, सारिका खजुरगी विजयी, तसंच अर्चना वडनाल आणि सिद्धेश्वर कमटम विजयी. उल्हासनगर महापालिकेमध्ये मनसेनं खातं खोललंय. प्रभाग क्रमांक 14 मधून मनसेचे सचिन कदम विजयी. पनवेलमध्ये भाजपला धक्का. मवियाने उधळला गुलाल. मवियाचे उमेदवार विजयी होताच गुलाल उधळत जल्लोष. मीरा भाईंदर प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचा बोलबाला. शिवसेनेला मात्र पराभवाचा धक्का. 4ही जागांवर भाजपचा दणदणीत विजय. प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपची राजकीय पकड अधिक मजबूत. वसई विरारमध्ये बवियाने खातं खोललंय. प्रभाग क्रमांक 4 मधून बहुजन विकास आघाडीचे 4ही उमेदवार विजयी. अमरावतीत काँग्रेसचे माजी महापौर विलास इंगोले 7व्यांदा विजय. अमरावती महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरेल, विलास इंगोले यांचा दावा. सोलापूर महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी. भाजप माजी अध्यक्ष नरेंद्र काळे, अश्विनी चव्हाण, वनिता पाटील आणि मधुसूदन जंगम विजयी. नवी मुंबईमध्ये कोपरखिरणे प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचा विजय. माजी महापौर सागर नाईक विजयी. सागर नाईक, मंत्री गणेश नाईक यांचे पुतणे. नवी मुंबई प्रभाग क्रमांक 10 मध्ये अपक्ष उमेदवार विजय. सायली शिंदे 1529 मतांनी विजयी, तर राष्ट्रवादी उमेदवार सुरेखा सालदार पराभूत. अकोला प्रभाग क्रमांक 15 मधून भाजपचा विजय. भाजपचे उमेदवार हरीश अलीम चंदानी यांचा दणदणीत विजय. समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण. वाशीतील फादर सी रोड्रिग्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयामध्ये नवोदित तंत्रज्ञानावरील 6वी द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद सुरू. शाश्वत तंत्रज्ञान या विषयावर आयआयटीचे माजी संचालक डॉक्टर आर.के. शेवगावकर यांचं मार्गदर्शन. परिषदेमध्ये शिक्षणतज्ज्ञ, संशोधक तसंच उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी. पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 सायकल स्पर्धा टप्पा 3चं 22 जानेवारी रोजी आयोजन. स्पर्धेनिमित्त सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात सोबत बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. वाशिमच्या जवळका अमनवाडी रस्त्याची दुरावस्था. रस्ता पूर्णतः चाळण झाल्याने वाहनधारकांसाठी धोक्याचे. परिस्थितीकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप. तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी. नाशिकच्या येवल्यामध्ये पतंग महोत्सवाची फटाक्यांची तुफान. आतिषबाजीने सांगता. आकाशात अगलदिवे सोडून फटाक्यांची आतषबाजी करत मकर संक्रांतीला निरोप. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून आयोजित नासा इस्रो स्पर्धा परीक्षेमध्ये राजापुरातील विश्वनाथ विद्यालयातील 6 विद्यार्थ्यांची निवड. मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचं अभिनंदन. हिंगोलीत 1.5 लाख राशन लाभार्थी. ई केवायसी पासून प्रलंबित. आतापर्यंत 6 लाख लाभार्थ्यांची ई केवायसी पूर्ण. धाराशिवमध्ये ऊस उत्पादन वाढीसाठी एआयचा वापर. 250 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू. 10 हवामान केंद्र. 250 सोईल मोईश्वर सेन्सॉरची उभारणी पूर्ण. हिंगोलीत अवैध वाळूची वाहतूक करणारे टिप्पर पकडले आहेत. 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. धुळ्यात एटीएम चोरांचा सुळसुळाट. नागरिकांना संशय आल्याने चोरीचा प्रयत्न फसला. शिरपुरात एटीएम चोरीसाठी आणलेलं वाहन सोडून चोर फरार. मीरा भाईंदरच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचा दावा. भाजपचे 4ही उमेदवार विजयी. विजयाचा गुलाल उधळत जल्लोष साजरा.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचा निसटता पराभव, मवियाला मिळाल्या फक्त 35 जागा. मात्र तरीही एकाकी झुंज देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सतेज पाटलांना खांद्यावर घेत केला आनंदोत्सव साजरा. जळगावात महायुतीच्या विजयी उमेदवारांची रॅली काढत जल्लोष साजरा. महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद. निकाल जाहीर होताच गुलाल उधळून जल्लोष. नाशिकमध्ये भाजपची एकहाती सत्ता. नाशिकात भाजपचे 62 उमेदवार विजयी. शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर. भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. नागपूर प्रभाग 29 मध्ये भाजपचा फुल हाऊस. 4ही जागांवर भाजपचा दणदणीत विजय. मतदारांनी भाजपवर ठाम विश्वास व्यक्त केल्याचा निकालातून स्पष्ट. विजयी उमेदवारांचा जोरदार जल्लोष. सोलापूर महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचे सर्व उमेदवार विजयी. भाजप विजयी झाल्याने उमेदवारांचा सोलापुरात जल्लोष. मालेगाव पश्चिम भागामध्ये मंत्री दादा भुसेंची जोरदार मुसंडी. 24 पैकी 18 जागांवर शिवसेनेचा विजय. ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा. लातूर महानगरपालिकेवर काँग्रेस वंचितने फडकवला झेंडा. काँग्रेस आघाडीने 70 पैकी 47 जागा जिंकल्यात. काँग्रेस कार्यकर्त्यांचा मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळून जल्लोष, तर भाजपला धक्का. चंद्रपूर माजी महापौर राखी कंचलवार यांच्या प्रभागातील 4ही उमेदवार विजयी. विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष. पुण्यातील केसरीवाड्यामध्ये भाजपचा जल्लोष. प्रभाग क्रमांक 25 मधून कुणाल टिळक यांचा विजय. कुणाल हे दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांचे चिरंजीव. विजयानंतर टिळकांच्या केसरीवाड्यामध्ये मोठा जल्लोष. महायुतीच्या यशानंतर कोल्हापुरात भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष. डॉल्बीच्या दणदणाट कार्यकर्ते थिरकले. सिंधुदुर्गमध्ये महायुतीचा जल्लोष. पालिका निवडणुकीनंतर यशानंतर जल्लोष. खासदार नारायण राणे, नितीश राणे, दीपक केसरकर यांचा जल्लोष. फटाके लावून जल्लोष साजरा. जळगावात ट्रकभर गुलालाचं उधळण करत जल्लोष सुरू. अरविंद देशमुख विजयी. जळगाव महापालिकेवर महायुतीचे वर्चस्व सिद्ध होत असल्याने जल्लोषाचं वातावरण. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये महायुती 47 जागांवर विजय. अंतिम निकाल हाती येताच भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला साजरा. धुळ्यात प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेना ठरले जॉईंट किलर. भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी. शिवसैनिकांचा एकच जल्लोष. मीरा भाईंदर प्रभाग क्रमांक 9 मध्ये काँग्रेसचा क्लीन स्वीप. काँग्रेसचे 4ही उमेदवार विजयी. घवघवीत विजयामुळे आता कार्यकर्त्यांकडून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपच्या 4ही उमेदवारांचा विजय. विजयाच्या आनंदामध्ये कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकमेकांचे अभिनंदन केले. राज्यभरात भाजपच्या दमदार विजयानंतर चित्रा वाघ यांची कविता करत प्रतिक्रिया. विरोधकांच्या विचारांना पडलं खंडर. जनतेनं ठरवलं की देवाभाऊच खरा धुरंदर. चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. डोंबिवलीमध्ये ईव्हीएमवर वाद पेटला. चंद्रकांत पाटकर मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांचं आंदोलन. विविध आरोप करत कार्यकर्त्यांचा ठिय्या. काँग्रेसने 17 जागांवर आघाडी घेत मारली मुसंडी. काँग्रेस सध्या कोल्हापुरात सर्वात मोठा पक्ष. बावड्याचा वाघ एकटा लढला आणि जिंकला. विजयानंतर सतेज पाटलांचं ट्विट. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साठा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. फडणवीसांना मिठाई वाटप करत केलं अभिनंदन. अमित साठा मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान मंत्री आशिष शेलार उपस्थित. यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी अमित साठा यांचं तोंड गोड केलं. छत्रपती संभाजीनगरात भाजप मंत्री, खासदार, आमदार यांनी खेळली फुगडी. भाजपच्या विक्रमी विजयाने अनेक नेत्यांनी धरला ठेका. आमदार प्रसाद लाड मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला. भाजपच्या भव्य विजय निमित्त वर्षा निवासस्थानी प्रत्यक्ष भेटून केलं अभिनंदन. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भयंकर पिछेहाट. मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांना केलं चितपट. पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल. ठाकरे बंधूंनी इस्लामाबादचे विमान पकडून पाकिस्तानात जावं. मुंबई पालिकेतील विजयानंतर नितीश राणेंचा खोचक टोला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. कधी नाही ते घराबाहेर पडून आम्ही एकत्र आलोय म्हणायचंय. जनतेला हे पटत नाहीये. फडणवीसांच्या माध्यमातून मुंबईचा विकास या यशाचं कारण. विखेंचं वक्तव्य.
विजय उमेदवारांचे श्रेय जनतेला, धनुष्यबाणाला विजय केल्याबद्दल जनता आणि शिवसैनिकांचे आभार. मालेगावच्या विकासावर मतदान केले, दादा भुसेंचं वक्तव्य. आपण तिसरी पास सभागृह नेता आणि शिकलेल्या उमेदवाराला पाडलं. सोलापूर प्रभाग क्रमांक 19 मध्ये निवडून आलेल्या भाजप उमेदवार व्यंकटेश कोंडी यांची प्रतिक्रिया. अहिल्यानगर महापालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घवघवीत यश. मतदारांनी मविया आणि त्यांच्या मित्रपक्षांना साफ नाकारले. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. वसई विरार महापालिकेमध्ये बवियाचा महापौर बसणार असल्याचं चित्र. बवियाचे 63 उमेदवार विजयी तर अनेक उमेदवारांना फटका. नवी मुंबईमध्ये भाजपचा धमाकेदार विजय. मंत्री गणेश नाईक यांचा घोड्याबरोबरचा व्हिडिओ व्हायरल. टांगापलटी घोडे फरार यावरून नाईक आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये वाद सुरू. महापालिका निकालानंतर भाजपचा दबदबा स्पष्ट. भाजपाचे सूर बदलले. जिल्हा परिषदेसाठी स्वबळाचा नारा. प्रचारही नाही, आरोपी जेलमधून जिंकला. सोलापूर प्रभाग क्रमांक 2 क मध्ये भाजप उमेदवार शालन शिंदे विजय. तुरुंगातील आरोपी विजय होत असेल तर लोकशाहीची हत्या. मनसे लोकसभा प्रमुख प्रशांत इंगळेंची प्रतिक्रिया. या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.